नमस्कार. हा जो व्हिडिओ आहे हा कुठल्याही ॲडव्हर्टाईज किंवा ॲपच्या प्रमोशनसाठी नाही. मी मिलिंद टिळे, के जे मेहता हायस्कूल, नाशिक रोड येथील कला शिक्षक. अजूनही काही शिक्षकांचे फोन येतात की 100 KB टू हे कन्वर्ट कसे करता येत नाही. त्यासाठी मी एक ॲप शोधले आहे. ते आहे फोटोरायझर. हे बघा, इथे बघा. हे मी फोटोरायझर हे ॲप आधीच इन्स्टॉल केलेलं आहे. हे अत्यंत आणि छान आहे. मी परत एकदा सांगतो, मी कुठलंही प्रमोशन करत नाही. हे आपल्या सोयीसाठी फक्त मी ही व्हिडिओ बनवत आहे. हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन म्हणायचं आहे. हे ओपन झाल्यानंतर मी याचं 3 महिन्यासाठी एक प्रीमियम व्हर्जन घेतले, ज्याची किंमत ₹15 सध्या ऑनलाईन. हे घेतल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड सर्व गोष्टी मिळतील, ॲडव्हर्टाईज येणार नाही आणि वेळ वाचेल. यामध्ये तुम्ही फोटोही काढू शकतात आणि फोटो सिलेक्ट पण करू शकतात. पण बघा, आता इथं मी फोटो सिलेक्ट करणार आहे. त्यासाठी मी इथं क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा मी इथे एक सांगतो, हा एक फोटो काढलेला आहे आणि एक पासपोर्टचा फोटो काढलेला आहे, जो मी क्रॉप करून घेतलेला आहे. आता हा फोटो मी डायरेक्ट काढलेला आहे. तो कसा काढलेला आहे मी इथं दाखवतो. आपली कॅमेरामध्ये एक सेटिंग असते. हे बघा, ही कॅमेरामध्ये एक सेटिंग असते इथलं वरती. ह्या इथे वर एकास एक वगैरे असे ऑप्शन्स असतात. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे असतात. पण हे 4:3 एकास एक हे घेतल्यानंतर आपली विंडो चौकोन होते. बघा, ही अशी चौकोन होते. ही विंडो चौकोन होते. जर हे बदललं तर ही थोडीशी विंडो बदलते आणि हे बघा, इथून ही अशी वर येते. ही बघा, ही अशी थोडीशी हे होते. पण मी एकास एक घेऊन चौकोन पद्धतीमध्ये ती विंडो केलेली आहे. आणि नंतर हा जो फोटो हा फोटो मी त्या विंडो यांनी काढलेला आहे. आता हा एक सहज फोटो काढलेला आहे. आता हा फोटो असे विद्यार्थ्यांचे तुम्ही फोटो काढून घेऊ शकतात. आणि तुम्ही ह्या ॲपमध्ये ओपन केल्यानंतर मी परत एकदा मागे जातो. हे बघा, ह्या सिलेक्ट फोटोमध्ये तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जी कुठे फोटो तुमचे आहेत, हे बघा, इथं मी माझ्या कॅमेरा म्हणून एक फोल्डर तयार होतो, जे मी फोटो काढतो ते इथं सिलेक्ट करायचे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, फोटो सिलेक्ट करू शकतात. हे बघा, फोटो सिलेक्ट करू शकतात. पण तुम्हाला जर फोटो जास्त सिलेक्ट करायचे असतील ते पण करता येतात. हे बघा, कितीही फोटो तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. लक्षात घ्या. आता मी जवळजवळ 21 फोटो सिलेक्ट केलेले, हे सिलेक्ट केले, हे त्या ॲपमध्ये येतील. आता हे जर तुम्ही पाहिलं, हा 2.7 MBचा, हा 790 KBचा, हा 2.9 KBचा MBचा, हा 5.1 आहे. हे MBमध्ये फोटो आहे. आता हे KB करायचे म्हटले तर ह्या एक रिसाईज येतं. रिसाईज केल्यानंतर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन्स येतात आणि तुम्हाला तुमच्या हिशोबाने पण करता येतात किंवा मोर, हे असे खूप ऑप्शन्स आहेत. कस्टम्स, तुम्हाला हाईट, रिझॉल्युशन्स. पण आपल्याला फाईल साईज किती पाहिजे हे बघा, इथं 100 KB मी याच्यावर सिलेक्ट केलं. आणि त्या ॲपनी फोटो प्रोसेसिंग करून 21 फोटो आपल्याला किती कमी वेळात तो हे बघा, किती कमी वेळात तो आपल्याला कन्वर्ट करून देतो आहे. आपली सेविंग होते. म्हणजे हे कमी होत आहे. हे फोटो तो कन्वर्ट करायला सुरुवात केलेली त्यांनी. अत्यंत युजफुल ॲप आहे, जे मी आपल्यासाठी शोधून काढलं आणि काही शिक्षकांच्या फोन खातीर आणि त्यांना काम सोपं व्हावं ह्या उद्देशाने मी ह्या गोष्टी मी सांगतो आहे. थोडीशी आपण वाट बघू. हे बघा, 21 फोटो. तुमचा फोन वर पण अवलंबून आहे हा सर्व स्पीड. प्रोसेसिंग चालू आहे. 21 फोटो आहे. म्हणजे असे तुम्ही एलिमेंटरीचे फोटो, इंटरमिडिएटचे फोटो, हे बघा, तुम्ही हे बघा 96 KBचा केला, हा 100 KBचा केला, हाही 100 KBचा केला. तुम्ही जर हा फोटो क्लिक केला, हा पहिले ओरिजिनल फोटो आहे. हा किती 2.7 MB आणि त्यांनी किती केला 97 KB. आता तुम्ही जर पाहिलं, त्यांनी तर रिझॉल्युशन पण बऱ्यापैकी ठेवलेलं आहे. लक्षात घ्या. हे बघा, म्हणजे अत्यंत युजफुल ॲप आहे. मग हे ॲप झाल्यानंतर इथून तुम्ही सर्व फोटो हे शेअर करू शकता. शेअर केल्यानंतर हे बघा, हे फोटो जे आहे हे तुम्ही व्हॉट्सअपला, आपल्याच व्हॉट्सअपला किंवा कोणाच्या व्हॉट्सअपला तुम्ही घेऊन टाका आणि नंतर ते PC डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीत हे जे ॲप आहे हे फोटो अँड पिक्चर रिसायझर म्हणून ॲप आहे, ज्याचं मी प्रीमियम व्हर्जन
खरेदी केला आहे 3 महिन्यासाठी 15 रुपये. तर मी परत एकदा शेवटी जाता सांगतो की हे कुठल्याही प्रमोशनसाठी किंवा काही केलेलं नाही, हे फक्त आपल्या सोयीसाठी केलेलं हे एक ॲप आहे. धन्यवाद. मी मिलिंद टिळे, के जे मेहता हायस्कूल, नाशिक रोड. सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो.